म्हणते हात धुगा आता बोटामध्ये पायावर काढून घे नील पॉलिश लावून घे फलता मरय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग यासाठी गुड आफ्टरनून व्हायला फक्त 2-3 मिनटं बाकी आहेत. बट असो, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. लग्नाला फक्त 2 दिवस राहिले. अरे भगवान, मी म्हटलं शांततेत ब्लॉग स्टार्ट करेल. चिल्लर पार्टी आली, माझं दोघंही वहिनी तर बसल्या आहेत. वहिनी, तुम्ही सांगा कसं वाटतं तुम्हाला फायनली? हे बघा, गोलूचा एक आन्सर पार्ट आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो. आधी वहिनींना विचारून घेऊ. भारी वाटतंय. हा का? किती वर्षापासून वाट बघत होते? जेव्हापासून आली ती करा जेव्हापासून आली फक्त माझ्या लग्नाचीच वाट बघत होते. दोनों देवर की रात देख रही होगी. पण उद्या हळद आहे. कसं फील होतंय? फायनली तो दिवस आला. एकच तू दिवस राहिला. सांग आम्हाला काय. मला तर खूप साऱ्या फिलिंग आहे, मी तर सांगणार आहे. मला तर डायरेक्ट खरकं भरलं गेलं अंगात. बट ठीक आहे. हा, गोलू लग्न कोणाचं आहे? पुढे ए गोलू, ए तयारी कट. गोलूला असं विचारलं ना कोणाचं लग्न आहे, म्हणतो माझं लग्न आहे, म्हणजे त्याचं लग्न आहे. बट ठीक आहे, अशी तयारी चालू आहे. सगळे पाहुणे आले, सगळे म्हणजे 30% आमचे जे इकडचे आईकडचे ते लोक आले, आमचे अंकल वगैरे आलेत, म्हणजे काका माझे ते सगळे आलेत, आत्या वगैरे पण संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत येऊन जातील. सो यस, नर्वस आणि एक्सायटेड सगळ्याच फिलिंग्स येतात. सगळ्यात मोठं टेन्शन मला माझा फ्लॅटचं आहे. इतक्या प्रॉब्लेम येतात ना भगवान, प्लॅननुसार कुठल्याच गोष्टी कधी होत नाही. मी खूप प्रयत्न चालू आहेत. बट आय डोंट नो, जेव्हा होईल तेव्हा बघितलं जाईल. भगवान के भरोसे, महाकालच्या भरोश्यावर सोडून देऊ आणि जे ॲट द एंड जे होईल ते चांगलंच होईल. ठीक आहे. सुपर एक्सायटेड फॉर ऑल दी इव्हेंट्स. आता इथून पुढे कालपासून जे चालू झाले तिथून तर होतोच, पण आता समोर मला जे दिसतंय, लेट मी शो यू, तुम्हाला पण दाखवतो. काय सांगू मी, काय कसं एक्सप्रेस करू. आता घरात आम्ही 3-4 आहेत का, कारण की सगळे काही लोक नवीन घरी, माझे बाबा एवढे एक्सायटेड आहेत ना, सगळ्यांना नवीन घर बघायला घेऊन गेले. तिथं ऑलरेडी कामं चालू आहेत, पण नाही आम्ही इथं काय करू, एवढं ऊन पण आहे ना, घरात काही कामं नसतात. तिकडे गेलेत फ्लॅट बघायला. काही लोक आमचे इथं 2 रूम आहेत. आणि सगळ्यात मोठं शाउट आउट तर माझ्या मित्रांना, कुणाल दादा वगैरे, ज्यांनी फ्लॅट दिला, सगळी सोय करून दिली. सो त्यांना पण खरं खूप मनापासून थँक्यू. बाकीचे लोक तिथे आराम करत आहेत. आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तिथं तो सन्या दिसतोय, माझा मित्र सन्या, तिथं काम करतोय ह्या मंडपवाल्यांसोबत, इव्हेंटवाल्यांसोबत. इथं मंडप लागणार आहे आपल्या मंदिरासमोर, आणि इथं मेहंदीचा फंक्शन आणि काही छोटे मोठे आपले 1-2 फंक्शन आहेत ते इथं होणार आहेत आपल्या विठू रुक्मिणीच्या मंदिरासमोर. वाव, किती छान आहे सगळं. ए गुड्डू बाय, गुड्डू दादा पण येऊन गेला सकाळी. आमचं सपना मॅडमांचं, म्हणजे आमचे इंटेरियरवाले जे मॅम आहेत त्यांचा फोन येतो, त्यांच्याशी बोलून घेतो. काहीतरी कामं पेंडिंग. आमचे फ्लॅटचे आता इमर्जन्सी राहिले 2 दिवस आहेत. मला असं वाटलेलं सगळ्या गोष्टी ऑन टाईम होऊन जातील, सगळं एकदम ॲक्युरेट असेल, पण जे नवीन प्रॉब्लेम येतात ना भाई साहेब, एवढं पेशंटली आणि असं थोडंसं हँडल करावं लागतं. टेन्शन पण खूप येतं, कसं होईल काय नाही होणार. बट ठीक आहे, आपल्या हातात काहीच नाही, आपल्या हातात प्रयत्न करणं आहे तेच आहे, आणि ते चालू आहेत कंटिन्यू. ठीक आहे, चला आता खाऊन घेऊ, काहीतरी पिऊन घेऊन मग त्याच्यानंतर कंटिन्यू कामं चालू होते. लग्न कोणाचे आहे? अंकलचे आहे. आता तुला कोणी शिकवलं लग्न कोणाचे आहे? अंकलचे. ओय, लग्न कोणाचे? अच्छा, बोल, तुला कोणी शिकवलं? तू काय म्हणत होता आधी? तुझं आहे? माझे. लग्नाचं घर असंच भागदौड होते. 12:30 वाजता मी नाश्ता करतोय, पोहे आणि चहा. हे चालूच राहणार आहे आता. ठीक आहे, बट करून घ्या. आणि घरात कोणीच नाही, सगळे आपापल्या मजेत इव्हेंटमध्ये. फक्त नवरदेव, वहिनी आणि आमचा एडिटर भाऊ. इथं एडिटिंग पण चालू आहे आपल्या ब्लॉगची, जे तुम्हाला रेग्युलरली एकदम टाईमावर बघायला भेटतील. सो सगळे प्रयत्न चालू आहेत आपल्याकडनं. तुम्हाला एकच प्रयत्न करायचा, ते म्हणजे सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. बघा, मला हे बघून अजून जास्त आनंद होतोय. हे बघा, हे सगळं आता उभं होईल, असं इथं सगळं कम्प्लीट होईल, अजून मजा येईल. हे बघा, सन्या माझ्यासोबत खूप मदत होते. आणि आमची एवढी भागदौड चालू आहे, तिकडं पण कार्यक्रम चालू आहेत, बाकीचे कामं चालू आहेत. आणि तसं आपला घराचा सामान पण येऊन गेला आहे. सो मला अर्जंट इथे यावं लागलं. ओपन करू, सामान ठेवूयात, म्हणजे इतकं टेन्शन आलं मला त्याच्यात. फिटिंगपासून खूप साऱ्या गोष्टी आहेत. हा बघा, काही सामान इथे आहे, काही इथे, काही वरती ऑलरेडी गेला आहे. किती वरती गेला ना बाकीचा? ठीक आहे, तुम्ही याचा बदला घेऊन या, आम्ही इथून येतो. ओके. सो हे फिटिंग अँड ऑल खूप साऱ्या गोष्टी आहेत. असला लोड आला ना मला, सगळी कामं एकत्र आली. सगळ्यात मोठं लग्नाचं फंक्शन्स, घराची तयारी, घराचं फर्निचर, हे सगळं एकत्र होऊन गेलं. त्याच्यामुळे माझं मेंटली ड्रेन होणं मस्त आहे, आणि ते होतं आहे. बट ठीक आहे, आय एम एन्जॉईंग. आणि थोडं पण असं
आय डोंट नो काय बोलू बट ठीक आहे. हा बघा आमचा कलाकार इथून गेला, त्याचं रिझन सांगतो. इथं सगळा पसारा तर आहे, हा सामान पण ठेवला आहे आपला. मी आता डोर ओपन केला तर कोणीतरी मधून येऊन हे सोफे असे लावून गेलं होतं. सर आता हे मॅन्युअली सोफा सरकवेल तो, आणि आता हा दरवाजा असा ओपन आहे बघा. सोफा वगैरे पण येऊन गेला आपला. ओके ऑल डन. आणि बघा पूजा वगैरे झाली, तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये. अजून खूप साऱ्या गोष्टी इथं येतील. सो हा जो सामान आला आपला बाहेरचा त्याला आत ठेवून घेऊ. साफसफाई क्लिनिंग खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत आणि बघू. ठीक आहे, होऊ द्या सगळं निवांत, सगळं दाखवतो मी तुम्हाला. आणि मी एवढं टेन्शन एवढं आय डोंट नो मला काय होतं, बट सगळ्या गोष्टी एकत्र आल्या ना थोडंसं मग असं हादरल्यासारखं झालं. बट ठीक आहे, ऑल डन, सो फार सो गुड. ठीक आहे, हे फ्रीज हे बाकीच्या गोष्टी इथं ठेवून देऊ आणि मग फिटिंगवाले येतील, बाकीचे लोक येतील तेव्हा बाकीचं होऊन जाईल. हे बघा इथं वॉशिंग मशीन आहे, डिशवॉशर आहे. या तुम्ही इकडे या, मला सांगा काय काय इथं ठेवलं आहे. ठीक आहे, हा फ्रीज आहे, फ्रीज पण झाला. त्याच्यानंतर हा गिझर आहे. ते काय आहे? हा हे त्याचं मागचं. अच्छा ही शेगडी आणि चिमणी मायक्रॉन वॉटर प्रोफाईल. हे काय वॉटर प्रोफाईल काय अच्छा. आणि लग्न 2 दिवसावर आहे आणि अजून एवढा सगळा पसारा आहे, त्याचं असं टेन्शन आहे. आता इथं पण पसारा होता का असं भलतंच काम अजून राहिलेलं आहे. आणि आमच्याकडे 2च दिवस आहे, 2 दिवस माझ्याकडे तर 0 दिवस आहे. आमचे इव्हेंट चालू होतील, आम्ही त्याच्यात बिझी असू. आल्यानंतर आमची खूप दगदग होणार आहे. आमचं घर सेटल करायलाच आमची वाट लागणार आहे. पण बघू जसं होईल तसं आता देवाचा हातात सोडायचं. चला निघू आता. ठीक आहे, ऑलराईट. तिकडून घरून येऊन गेलो आपण आणि इथला मंडप एकदम क्यूटेस्ट मंडप आपला झालेला आहे आजचा फंक्शनचा. इथं मेहंदी फंक्शन आणि इथं गाणे म्हणायचं फंक्शन. इथं थोडाफार डान्स होईल. आई लोक माझ्या बहिणी वगैरे आलेत, माझी एंटायर फॅमिली इथं असेल. वा मजा येईल. तुम्ही बघितलं असेल सेटअप हा पूर्ण दाखवलेला. लाईट वगैरे अजून चालू होईल, रात्री अजून क्यूट दिसेल ते. इथं स्पीकर येईल, गाणे लागतील, सगळं अजून माहोल बनेल, अजून मजा येईल. ठीक आहे, वाव. आता भरलेला वाटते पण बॅक एंडला माझं तरी पण किती काही झालं ना, माझा बॅक एंडला माझा फ्लॅटच फिरतो डोक्यात. आय डोंट नो का, बट त्याचंच टेन्शन आहे मला. असं होऊन जाईल. हां, आणि हे जे आमचं मंडपचे क्यूटेस्ट डेकोरेशन दिसतंय ना, हे आमचे जे समीर जोशी आहेत, रॉयल इव्हेंट्सवाले समीर जोशी म्हणून आहेत. त्यांच्या डिटेल्स मी तुम्हाला हवे असेल तर देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये, चेक करून घ्या. आणि असे छोट्याशा जागेमध्ये एवढं क्यूट सेटअप बनवणं म्हणजे वाव, मजा येऊन गेली. भारी, एकदम मस्त. चलो आता जातो वरती, थोडा आराम करतो आणि नंतर मग इव्हेंट एन्जॉय करू आपण. तुम्हाला सांगतो देवबाई एवढी परीक्षा घेतो ना आज. आणि हे बघा आत्ता पण मला फील झालं टपाक. हे तुम्हाला दिसतंय गणन गिरी गिरी जाय गणना. आय डोंट नो गाण्याचे लिरिक्स, बट इथं तर क्लिअर दिसतंय. पण इथं बघा असं वाटते दाट शक्यता आहे पाऊस यायची. आणि आपलं हे सगळं डेकोरेशन आणि हे जे काही केलं आहे एकदम पटापट. जर पाऊस आला नाही सगळं उचलावं लागेल, तिकडं कुठेतरी ठेवावं लागेल. हे खालचं तर ओलं होणारच आहे फॉर शुअर. जर पाऊस आला तर टचवूट नको यायला. अरे भैया भगवान विठू रुक्मिणी, आजचा दिवस थोडासा प्लीज पाऊस थांबव. हे बघा आता थंडी हवा पण यायला लागली. सो पाण्याचे संकेत एकदम 90% आहेतच. हे बघा तुम्हाला दिसत असेल. वा काय रे ना अशी गार हवा सुटत आली ना तुम्हाला. हे बघा ते झाडांवरनं ते दिसतं असे हालतायत. हे काळोख दिसतं, याच्यावर तुम्हाला आयडिया येत असेल. भगवान पाऊस नको येऊ देऊ, नाही ते सगळी मेहनत आणि सगळं परत जुगाड करावं लागेल. आय डोंट नो काय होईल, मग बघू. ठीक आहे, टच वुड बी पॉझिटिव्ह. जे होईल ते होईल, जे नशिबात असतं तेच होतं. ठीक आहे, जास्त विचार करून आपलीच वाट लागून जाऊयात आता वरती. चल सण्या वरती जाऊ थोडं. सारखं रूप, लक्ष्मी सारखं स्वरूप, माझी प्रियंका आहे माझ्यासाठी अनुरूप. महादेवाच्या पिंडावर बेल ठेवते वाकून, प्रकाश रावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखून. युनिव्हर्सल खाना. सन्या थँक्स, आय लव्ह यू यार सन्या. बघा मी जरा माझा दुसऱ्या कामांमध्ये बिझी होतो. ही माझे 2 पॅन्ट्स होते ॲक्च्युली, दोघांची इस्त्री पण IMI झाली होती. त्याने बघा प्रायोरिटीवर माझी इस्त्री करून दिली. थँक्स अ लॉट सन्या, थँक्स यार. ऑलराईट, ऑलरेडी नवरदेव सगळ्यात उशिरा घरामधून बाहेर पडतोय. खाली सगळे मज्जा करतात, मेहंदी काढतायत. सगळ्यांचं म्हणजे लेडीज लोकांचं जास्त फंक्शन होतो माझ्यापेक्षा तरी. मी तर काय नॉर्मल एक इनिशियल लिहिला बोलीचा तेवढंच आहे माझं काम. बाकीच्यांचं मेहंदीचं आणि बाकी सगळी मज्जा चालू आहे. मी मेहंदीचा ड्रेस घालून घेतला आपला आजचा आणि आता वाजून गेले 6:30.
त्याचा आधी अजून सगळा प्रोग्राम खाली चाललाच आहे. ते दाखवण्याआधी मी इथला घराचा आपलं जे खानदेशमध्ये जे प्रथा असते, जे पूजा वगैरे असतात, तुम्ही छोट्या छोट्या क्लिप्स बघून घेतलं असेल, पण आता अजून नेमकं दाखवून देतो आणि इथून तुम्हाला वरून दाखवतो खाली काय मजा चालू. ठीक आहे, पहिले तर आशीर्वाद घेऊन घ्या सगळ्यांनी माझ्यासोबत. गणपती बाप्पा मोरया, आशीर्वाद असू द्या. गणपती बाप्पा मोरया, आशीर्वाद असू द्या. खाली दिसतंय तुम्हाला, हे बघा सगळ्यांची मेहंदी काढून ऑलमोस्ट झालेली आहे, म्हणजे मावशी, आई वगैरे वगैरे. अजून चालू आहे सगळं, अजून खूप लोक बाकीत मेहंदी काढायचं, पण असं मस्त खाली प्रोग्राम आणि खाली मस्त असा प्रोग्राम आणि फंक्शन चाललेला आहे. अशा प्रकारे आपण पण जाऊयात, नाहीतर खूप शिव्या खाऊ. हे बघा, मेन तुम्हाला हे दाखवायचं होतं. तुम्हाला हे खानदेशात कुठेही गेले असं भेटतं तुम्हाला लग्नात, आणि त्याच्यासोबतच हे पण मला माहिती नाही याला काय म्हणतात, पण हे बघा, हे असं हे सगळं तुम्हाला खानदेशाचं कुठल्याही लग्नात तुम्ही गेले हे सगळं दिसतं. ठीक आहे, सो आता लग्नाची वाईब आणि ॲक्च्युअलमध्ये सगळं ते त्या वाईब्स येत आहेत. नवरदेव म्हणजे नवरदेवला ॲक्च्युअल माझे फिलिंग यायला पाहिजे ते येत आहेत. त्या ऑलरेडी कधीपासून सुरू झालं आहे, पण आता जे हळूहळू एकदम जवळ येतं आहे. एकच दिवस राहिला आहे, उद्या हळद आहे, उद्या निघायचं आहे आणि परवा लग्न. असो, खाली जाऊयात पटकन. ठीक आहे, या आरशामध्ये नीट दिसेल माझा लुक. हे बघा, पहिला मेहंदी समान आज परीचा होता. मला दिसतंय, हे बघा किती क्यूट आणि मस्त मेहंदी काढली परीने. वाव, आता सगळ्यांचे आपण एकेकाची अपडेट घेऊ, कोणी कशी मेहंदी काढली, कोणी काय नाही. लेट्स सी. आणि आमचं माऊ बघा, छोटं बावलं बघा कसं दिसतंय. दीपक ॲक्च्युली मेहंदी काढत नव्हता, पण थोडंफार नाही मी काढत होतो, पण हे काढत होतो इनिशियल. पूर्ण नाव काढलं आहे आणि आजूबाजूला फ्लावर्स होते, डिझाईन दिसते तुम्हाला अशी. आणि अजून एक प्लॅन आहे, तो तुम्हाला झाल्यावर दाखवतो. आधी नव्हता तो प्लॅन, पण म्हटलं काढूनच घेऊ आता. डायरेक्ट बांगडे घालायचे. मला दिलं. सो फायनल दीपकची मेहंदी येणार. हां, ठीक आहे, बोल. सण्याला असं म्हणायचं येईल म्हणे. फायनली माझी मेहंदी झाली आहे आणि मेहंदी अशी झाली आहे बघा. बोलीचं नाव आहे आणि गणपती बाप्पा आहेत, अशी काहीतरी माझी मेहंदी. मी आधी एवढंच काढणार होतो, नंतर गणपती बाप्पा पण ॲड केले. माझी आई म्हणते हात दोघा हातावर काढून घे, पायावर काढून घे, नेल पॉलिश लावून घे. मोर दॅन इनफ आहे, खूप जास्त झाली. दीपकला अजून नेल पेंट वर लावायचं आहे. आई मला म्हणते तू नेल पॉलिश पण लाव, हे दोघा हातांवर मेहंदी पण काढ, पायाला पण थर लावून घे. आईचं जर ऐकलं ना, इथपर्यंत मेहंदी काढायला इथपर्यंत फुल पाखरू काढ. वहिनींचा चेहरा काढून घे, नाही तर थोडं. आबोलीचं नाव आहे. चलो गाईस फोटोशूट करू गाय. आई बाबांना विचारू त्यांना कसं देतो काय. आधी बाबांना, पप्पा कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. तुमचा मुलगा नवरदेव होतोय फायनली. सॉरी, ऑलमोस्ट आलाय तो दिवस, ज्याची एवढ्या दिवसावर वाट बघत होते पप्पा. कसं वाटतंय? एकदम भारी, बढिया, एकदम खुश एकदम. मेहंदी का पण काढली तुम्ही? अरे मला कसं मेहंदी आईला सांगता. मला खूप भारी वाटतंय. या दिवसाची मी 2 वर्षापासून वाट पाहत होते. 2 वर्षापासून वाट पाहत होते. 2 वर्षापासून मला असं वाटतंय माझ्या पोराच्या 2 वर्षापूर्वीच लग्न होऊन जायला पाहिलं होतं. तर ते मी आता असे खुशी होते. 2 वर्षापासून तो वेळ आत्ता आला. त्याची मेहंदी फायनली लागली आता खूप मेहंदी त्यांनी काढली. माझं मन होतं तिथं पण काढायला पाहिजे त्यांनी. इथं पण, पायाला पण, हाताला पण. नवरदेव आहे असं. आपकी मेहंदी लग रही आई. एक आमच्या फॅमिलीतला कॉमेडी आहे नाही एकदम, म्हणजे फॅमिलीत कुठलं टेन्शन राहिलं तर त्याने एक पिल्लू सोडलं कॉमेडीचं, सगळं परिवाराला हसमुख करून देतो. त्या नानांना हे म्हणायचं होतं, मला वाटलं काय बोलतील आता. माझे हार्टबीट वाढून गेले होते, मी घाबरलो होतो. आणि नानांनी त्यांनी, म्हणजे माझे अंकल आहेत, छोटे अंकल, तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःहून सांगितलं की मला काहीतरी बोलायचं आहे. आय वॉज लाईक मेलो आता. आय डोंट नो आता काय बोलतील, काय मजा घेतील, काय बॉम्ब फोडतील. बट त्यांनी एक ते याच्यावरनं सांगितलं. मे बी मी ॲझम्पशन लावू शकतो की आमचं सत्य घटना आहे, सत्य आहे, जे रिअल आहे की ते एकदम, म्हणजे तो सगळ्या घराला आम्हाला हसवतो. त्याच्यामुळे आम्हाला बी खूप आनंद आहे आज त्याचा. त्याच्या लग्नाबद्दल आम्हाला खूप खुशी आहे. अरे वा, अरे वा.
हे ऐकून तर अजून मला असं खूप भारी वाटलं. नाही झालं माझं. आमची जी आई होती हा. ही आई कधी हसत नव्हती, हा. तरी सुद्धा हसवलं. तरी सुद्धा हा त्याला आईला हसवायचा, हे एवढं सत्य आहे. आणि याच्यावरनं मला माझ्या आजीची आठवण आली ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे आता सगळे गुंग येतात आमच्या सगळ्या मस्तीमध्ये. हा जो एक मुमेंट त्यांनी सांगितला, मला आमचा जो एक मुमेंट आठवला आजीसोबतचा, तर मला तिची आठवण आली. मी खूप हसवलं होतं तिला शेवटची मुमेंट म्हणजे जेव्हा कधी न हसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हसवलं बुवा. रुपेशने. वाव, इट वॉज गुड मेमरी. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. त्याची खूप गरज आहे. अरे बहुत ज़्यादा जरूरत उसकी. एंजॉय योर लाइफ. मजा करो. चलो चलते रहो सबके साथ. हाँ, बस ठीक है, आपने बोल दिया, हो गया काम. बाबा ने एक सल्ला दिला है. नहीं नहीं नहीं, अरे आप कौन है और किसके पास देखोगे? आप लोगों के पास ही देखूंगा. सबके साथ चलो. बाबाने एक सल्ला दिला आहे, एन्जॉय युअर लाईफ, डोंट टेक एनी टेन्शन. मज्जा करा, एकच आयुष्य, सुंदर आयुष्य आहे आणि टेन्शन घेऊ नका कसलं. ठीक आहे? ओके. ऍक्च्युली आमच्या सगळ्यांचा तिघा भावांचा फोटोशूट झाला आता. तर हे दोघं जण पोटला पोहण्यासाठी असे ए, मला तर नाही जे पोटला पोहण्याचा हा. लादी आहे, लादी आहे. हो, हे सगळे दोघं सांगतायत की कोण छोटा दिसतो, कोण यंग दिसतोय. मी म्हटलं याचं जे आहे काय म्हणतात निर्णय, आन्सर ते जनता जनार्दन देईल. तिघांपैकी कोण जास्त यंग वाटतंय. बट ऑब्विस आहे. मला वाटतंय मला जास्त वोट पडत. थोडा पण घाबरत नाही. बाई थोडा गाव याचा तर पोऱ्यासमोर आहे ना, पोऱ्यासमोर उभा आहे. याचा ठीक आहे, आम्ही नाही घाबरत हा. मी तर नाही घाबरत. सांगा बाबा, कमेंट करून सांगा. ठीक आहे, ठीक तुम्ही आहे, सांगा. ठीक आहे. प्रकाश, हेमंत का दीपक? कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, 1 लाख पूर्ण करा आधी. इकडे मेहंदीचा फंक्शन चाललाय ना आमच्या भावाचा. बघा हा, डिंचॅक डिंचॅक डिंचॅक. दे मला, दे थोडी आईस्क्रीम दे मला. काय छान, एकदम एकदम चांगली. तुला आवडली? तुला आवडली? ओके. बाय. हे बघा, ही अंकलची मेहंदी आणि ही ओ वाव स्नोईची मेहंदी. स्नोई सांगेल कोणाची छान आहे, अंकलची? तुझी छान आहे. ओ बापरे, माझ्याच. थँक्यू अंकल. अंकलने माझ्यासाठी आणलं. हा ठीक आहे, तुझे विचार त्यांना कोणासाठी विचार पहिले. बापरे. ओय. तुझ्यासाठी. हा 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 हा. हे तुझी मेहंदी तर दाखव, मेहंदी तर दाखव कोणाची छान आहे. आई आईस्क्रीम आली आता गेली. ए नको रे, ते कपडे बघ. हा बघा, खाण्यात गुंग आहे, काही घेण देण नाही. ए गोलू, ते खाऊन घे पहिले, खराब करतोय सगळं. नो 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 डायरेक्ट गाडी गो. खाऊन घे. हा खाऊन घे. परत सांग, परत सांग, परत सांग. हाय ढोकीना तालवर गांधीची बोलवर ताट बाजी करय तिनावर फलता मरय तिनावर फलता मरय. मोबाईल माझी समजताई थोडीशी नकरावाली तिनावर फलता मरय तिनावर फलता मरय. करी नाही दिल तुला नाव, तुला लय जातू मना गाव. नको खाऊया मथुरा बाव, देख याद करशी मना नाव. राईट 12:30 वाजून गेले आहेत आणि इथला सगळा कार्यक्रम संपलेला आहे. फॅमिली मेंबर सगळे वरती गेले आहेत. इथं फक्त मी आणि माझा मित्र सनी हा बघा इथे दिसतोय. आम्ही दोघं इथं बसलो आहेत आणि ब्लॉग शूट करायला असं मध्ये मध्ये टाईमच नाही भेटला. तुम्ही बघितलं असेल, मेहंदी काढली बाय द वे. इथं बघा, तुम्हाला मेहंदी दिसत असेल आणि नसेल दिसत तर पुढून पण बघून घ्या तुम्ही. म्हणजे तुम्ही क्लिप्स बघून घेतला असेल. ठीक आहे. तो सगळ्यांची मेहंदी झाली, डान्स झाला, खूप मज्जा केली, मस्त खानदेशी गाण्यांवर मज्जा केली, गरबे खेळले, खूप काही काही अशी मज्जा झाल्यानंतर सगळे आपल्या आपल्या मस्त रूममध्ये गेले, आराम करताय. आता आम्ही पण थोड्या वेळात जाऊ. आणि तुम्ही बघितलं असेल आता माझा या ब्लॉगमध्ये नाही पण दादाचा ब्लॉगमध्ये जाऊन बघा. मी आय डोंट नो मला कसं काय झालं. मी मागच्या 2-3 ब्लॉगपासून तीच एक गोष्ट एक्सप्लेन करत होतो
आणि आज मला जेव्हा दादाने विचारलं मी ऑटोमॅटिक त्या झोनमध्ये चालला गेलो आणि मी परत एकदा इथं सगळेच होते, मला तर माझं ते डोक्यात पण नाही आलं की मी सगळ्यांसमोर बोलतोय किंवा काय, ऑटोमॅटिक इमोशनल झालं. आणि मी त्या ब्लॉगचा कमेंट सेक्शनमध्ये बघतोय लोकांनी एवढं प्रेम दिलं, एवढे मोठे मोठे पॅरेग्राफ लिहिलेत, एवढे मोठे मोठे मेसेजेस लिहिलेत आणि त्याच्यात काही लोकांनी असं पण लिहिलं आहे की मी एवढा अटॅच आहे माझ्या फॅमिलीला आणि आम्ही तर लांब पण जात नाही, पण जस्ट खाली वरती जातो आणि आमचा एक सेपरेट संसार चालू होणार आहे, म्हणजे माझा नवीन संसार, अबोलीचा नवीन संसार चालू होणार आहे. तर मुली आपल्या आईबाबांना कसं सोडून येत असतील एवढा लांब. आणि आय रिअली ॲप्रिशिएट किंवा मी खरोखर सगळ्या जेवढे पण मुली बघतात ज्यांची लग्न झालीत आणि ते सासरी गेले, त्यांची पण एक नवीन संसार चालू झाला आहे, नवीन जर्नी, नवीन आयुष्य सुरू झालं आहे. खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे लिटरली हॅट्स ऑफ आहे त्यांना. आपल्या आईबाबांना सोडून येणं, एका नवीन घरी नवीन लोकांमध्ये मिसळून राहणं, सगळ्यांना खुश ठेवणं, सगळ्यात मोठा टास्क आहे. इट इज नॉट नॉर्मल थिंग. नवीन लोकांमध्ये आपला पार्टनर असतो, त्यासोबत आपण कम्फर्टेबल असतो, बिंदास असतो, पण बाकीचे फॅमिली मेंबर्स पण असतात ज्यांच्यासोबत तुम्हाला कम्फर्टेबल व्हावं लागतं. खूप साऱ्या गोष्टी नवीन असतात, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. काही फॅमिलीज असतात खूप सपोर्टिव्ह असतात, आपल्या आईवडिलांसारखेच असतात, काही टेन्शन असतं, पण काही फॅमिलींमध्ये नाही होत, खूप स्ट्रिक असतं किंवा खूप काही काही असतं. टचवूड आता तर खूप साऱ्या गोष्टी चेंज होत आहेत. आता तर आपल्या जे काही सून येतात, जे इनलॉज असतात, ते आपल्या लेकीसारखंच सगळ्यांना असं सोबत घेऊन चालतात. सो आता तेवढा प्रॉब्लेम येत नाही. पण मला माहिती नाही आहे, मी माझ्या सराउंडिंगमध्ये बघतो तर असं ॲटमॉस्फिअर आहे की सून जरी आली घरी तर तिला आपल्या लेकीसारखंच सगळे बिहेव करतात. पण मला बाहेरचं माहिती नाही, मी अजून त्या एरियामध्ये नाही गेलो आहे किंवा त्या लोकांमध्ये नाही राहिलो जिथं आजकाल पण आजच्या काळात पण सुनाला एकदम असं वेगळं ट्रीट होतं किंवा कम्फर्टेबल होत नाही किंवा आय डोंट नो XYZ खूप साऱ्या गोष्टी असतील. बट आय रिअली ॲप्रिशिएट खूप साऱ्या लोकांनी आमचं जे 6-7 वर्षाची जर्नी आहे त्यांनी त्या मॅसेजेसमध्ये लिहिली. लिटरली जे मी इमोशनल झालो, मी काही जे बोललो आहे आमच्या बॉन्डबद्दल किंवा त्यांना मी जे थँक्यू बोललो आहे आणि मला जे वाईट वाटतं, वाईट नाही, मला जे फील होतं आता सध्या, जे काही मला माझे फिलिंग्स आहेत, मी मागे पण बोललो की नेहमी मला सकाळी उठायचं आणि स्नोईचा आवाज तो ऐकायचा, वहिनी मला जोरात आवाज देतात, चहा पिले दीपक अँड ऑल, दादा येतो, आमची मज्जा घेत अँड ऑल, हा सगळा बॉन्ड ते सगळं तिथंच असणार आहे, ते कुठे जाणार नाही आहे. जस्ट एक आमचं नवीन संसार चालू होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आय डोंट नो, अगेन आय डोंट नो का म्हणतोय की ते रेग्युलरली नसणार. कितीही तुम्ही करा, प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे. आम्ही जरी खालीवरती आहे, आमचं बॉन्ड सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत, सगळं तसंच राहणार आहे. बट एक जी मला सवय लागली मागच्या एवढ्या वर्षापासून, 6-7 वर्षापासून, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी ॲटलिस्ट की मला इमोशनल फील होतं आहे. मला खूप साऱ्या गोष्टी अशा डोक्यात येत आहेत. सो ते झालं आणि आज पण तेच झालं. मेहंदीला जेव्हा दादाने माझं ते विचारलं एक्सपिरियन्स झालं, ते ऑटोमॅटिक झालं. मला पुढचं बोलताच नाही आलं, मी ठप्प झालो, असं एकदम शांत झालो. बट ठीक आहे, हे मुमेंट्स आहेत आणि आता नवीन संसारासाठी आमच्या दोघांची, अबोली आणि आमच्या संसाराला आम्ही खूप एक्सायटेड आहोत. नवीन जर्नीसाठी आम्ही दोघं पण हळूहळू सगळ्या गोष्टी शिकू, चांगला संसार करू आणि पुढे जात राहू आणि असंच तुमचा सपोर्ट, प्रेम असू द्या. आय होप तुम्हाला आजचा मेहंदीचा कार्यक्रम आवडला असेल. उद्या आणि परवा सगळ्यात इम्पॉर्टंट डेज येत आहेत माझ्या आयुष्याचे, आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचे, म्हणजे स्पेशली माझ्या फॅमिलीतले, अबोलीच्या आयुष्यातले सगळ्यात इम्पॉर्टंट डेज. सो ये उद्या हळद, संगीत, परवा विधी लग्न आणि मेन लग्न. सो असा कार्यक्रम काहीतरी आहे. मी आता बॅचलरचे माझ्या आयुष्याचे 2च दिवस राहिलेले आहेत. अजून पण मी बॅचलर आहे, मेहंदी झाली आहे, असं ऑफिशियली तर मी एंगेज झालो होतो तेव्हाच बॅचलरला गेली होती. बट असं म्हणू शकतो मी 2 दिवस आहेत अजून माझ्याकडं. ही फेज आहे, मी एन्जॉय करतोय. मी तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत जेवढे ब्लॉग्स आहेत, मी प्रत्येक मुमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न केला, प्रत्येक मुमेंट मी एन्जॉय करायचा प्रयत्न केला. मला माहिती आहे एकदा हे मुमेंट गेले, आयुष्यात म्हातारे होऊन जा, मरून जा, सगळं काही करून घ्या, पण हे मुमेंट परत येत नाही. तुम्ही सेलिब्रेट करतात, तुम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात, तुम्ही फिरायला जातात, छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करतात, पण हा मुमेंट एकदाच असतो आयुष्यात. सो मी पूर्णपणे ट्राय करतो आहे, पण मध्ये माझं डोकं माझं फ्लॅटमध्ये पण असतं, ते पण खूप प्रायोरिटीवर होतं. मी मागचे 3 महिन्यामध्ये मी ह्या लोकांचे एवढे डोकं खाल्लं आहे, कसं केलं आहे मलाच माहिती आहे आणि माझं मनाला माहिती आहे आणि अबोलीला सुद्धा माहिती आहे आणि माझ्या घरच्यांना पण माहिती आहे की किती माझं मेंटली ड्रेन झालो आहे मी. बट ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि होऊन जाईल, सगळं होऊन जाईल टाईमवर. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. मी बघतोय सगळ्यांचे ब्लेसिंग, सगळ्यांचे कमेंट्स, खूप चांगलं, म्हणजे खूप छान. थँक्यू सो मच. असंच प्रेम आमचं पूर्ण एंटायर महाजन फॅमिलीवर राहू द्या, असं सपोर्ट कायम राहू द्या आणि आमच्याकडनं काही भूलचूक होत असेल, काही पण होत असेल, प्लीज तुमचं फॅमिली मेंबर समजून लेट इट गो करत जा आणि असंच सपोर्ट राहू द्यायचा. मागच्याच ब्लॉगमध्ये मला आहे ना असं चीसोका आणि श्रीमती ह्या सगळ्या गोष्टींचा फरक नाही माहिती यार.
त्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण लोक पण लगेच एक एक छोट्या छोट्या गोष्टी पकडून घेतात. आय नो होऊन जातं यार, चीज ओकाच्या जागेवर श्रीमती झालं तर लोकांनी ते वेगळं लेवलला जज केलं. बट तसं नसतं ते. मला पण नाही माहिती, काही गोष्टी होऊन जातात, मला पण शिकायला भेटतात. सो दॅट इज फाईन. लोक पण आहेत समजूतदार, ते सांगतात चांगले, असं त्यांनी वेगळ्या वेने नाही घेतलं, पण त्यांनी समजवलं की हे याच्यासाठी ते त्याच्यासाठी. सो असंच तुम्ही नेहमी आम्हाला समजून घेत जा. तुम्ही तुमचे लहान भाऊ समजून, आम्हाला फॅमिलीतले मेंबर समजून असं सांगत राहत जा आणि आम्हाला शिकवण देत राहत जा. ठीक आहे, भेटत आपण उद्याचा स्पेशल ब्लॉग म्हणजे हल्दी आणि संगीतचा ब्लॉगमध्ये. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून जा. तुम्हाला ह्या चॅनलवर खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील. जर तुम्ही कपल असाल, नवीन असाल, बॅचलर असाल, फॅमिलीतले वरिष्ठ असाल, काही असाल, तुम्हाला मजा येईल फॉर शुअर, त्याची गॅरंटी मी देईल. त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एक गोष्ट करायची, डू सबस्क्राईब. आणि प्लीज लग्नाचं गिफ्ट म्हणून आम्हाला एक सबस्क्राईब देऊन द्या, म्हणजे आमच्या 100K लवकर होतील. ठीक आहे, भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर अँड थँक्यू सो मच. आणि याचं पण थँक्यू. थँक्स मॅन. सेम टू यू ब्रो. चलो बाय, भेटत आपण उद्या. आम्हाला लवकर निघायचं इथं. सुपर एक्सायटेड. बाय बाय.